नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक आई बहीण आणि कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मोफत थाळी योजनेबाबत मोठी चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि अनेक न्यूज चॅनलवर या निर्णयाबाबत वेगवेगळ्या बातम्या पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, नेमकं काय झालं आहे? सरकारने हा निर्णय का घेतला? ही योजना नेमकं कोणासाठी होती? कोणाला या योजनेचा लाभ मिळत होता? सरकारने असा निर्णय का घेतला? पुढे काय होणार? आणि या सगळ्यांच्या महिलांवर काय परिणाम होणार? आज आपण या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर अगदी सोप्या मराठीत आणि सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे की जी अनेक ठिकाणी पूर्णपणे सांगितली जात नाही. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा. कारण शासनाचे जी.आर, शेती, सरकारी योजना आणि महत्त्वाची अपडेट आपण सर्वात आधी आणि संपूर्ण अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. चला मित्रांनो, आता सुरुवात करूया. सर्वप्रथम ही योजना नेमकी काय होती? राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पात्र महिलांना सणासुदीच्या काळात मोफत साडी मिळावी या उद्देशाने ही योजना राबवली जात होती. अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आणि अनेक गरीब कुटुंबासाठी ही योजना एक आधार ठरली. मात्र आता या योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयानंतर अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत की आता पुढे काय होणार? मित्रांनो, सरकार कोणतीही योजना बंद किंवा बदलत असताना त्यामागे काही कारणं असतात. वृत्तानुसार या निर्णयामागे वाढता आर्थिक भार, निधीचं नियोजन आणि शासनाचा खर्चाचा आढावा ही कारण सांगितली जात आहे. प्रत्येक वर्षी सरकारला शेती, सिंचन, आरोग्य, शिक्षण, रस्ते, महिला कल्याण, पेन्शन आणि इतर योजनांवर हजारो कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे वेळोवेळी सरकार सर्व योजनांचा आढावा घेत असतं. काही योजनांमध्ये बदल होतात, काही बंद होतात, तर काही नवीन योजना सुरू केल्या जातात. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहे. काही जण वेगवेगळे दावे करत आहेत. त्यामुळे कोणतीही माहिती न पडताळता पुढे पाठवू नका. नेहमी अधिकृत शासन निर्णय, संबंधित विभागाचं निवेदन किंवा विश्वासार्ह माध्यमांवर आधारित माहितीवर विश्वास ठेवा. जर सरकारने या योजनेबाबत पुढे नवीन जी.आर काढला, नवीन नियम जाहीर केले किंवा कोणताही नवीन निर्णय घेतला तर त्याची संपूर्ण माहिती सर्वात आधी आपल्या चॅनलवर दिली जाईल. म्हणून आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. मित्रांनो, आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या भागात या योजनेचा लाभ मिळाला होता का? सरकारने या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लखन पाटील ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन सविस्तर आणि महत्त्वाच्या व्हिडिओसह. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.